नागपूरमधली ही दृश्य आपण पाहतोय। नागपूरमध्ये गडकरींविरोधात काँग्रेस युवा काँग्रेसचे हे आंदोलन सध्या आपण पाहतोय। मोठ्या संख्येने तरुण या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। तर एकीकडे E20 इथेनॉल वापरावरून नागपुरात युवक काँग्रेसच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे आणि कार्यकर्ते जे आहे आपण या ठिकाणी बघू शकतो की कशा प्रकारे हे कार्यकर्ते जे आहे ते हॅलो हॅलो हो 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 पोलिसांनी आंदोलकांना पकडण्यास आता सुरुवात केलेली आहे। आंदोलकांची धरपकड पोलिसांकडून केली जाते, मात्र हे आंदोलक इथून पसार झालेले आहेत। ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त या परिसरामध्ये आहे। युवक काँग्रेसचं गडकरींविरोधात हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनादरम्यान हा जो सगळा प्रकार आहे तो आपण पाहतोय। चढण्याचा प्रयत्न जो आहे तो कार्यकर्त्यांकडून होताना दिसून येत आहे आणि या ठिकाणचं चित्र जर बघितलं तर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येताना दिसत आहे। कार्यकर्त्यांची मोठी भीड जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे आणि कार्यकर्ते गडकरींच्या घराकडे निघत असताना या कार्यकर्त्यांना या ठिकाणी थांबविण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। या ठिकाणची आपण जर परिस्थिती बघितली तर युवक काँग्रेसचे हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेले आहे आणि हे कार्यकर्ते जे आहे ते घोषणाबाजी देत आहे। बॅरिकेडवर चढल्याचं चित्र सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि एकंदर म्हणजे संघर्षाचं पोलीस आणि यांच्यामध्ये संघर्षाचं वातावरण जे आहे ते निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं घर इथून काही अंतरावर आहे आणि त्या केंद्रीय मंत्र्यांच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांमार्फत होत आहे, मात्र पोलिसांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त लावला। कार्यकर्त्यांना या ठिकाणी रोखून धरलं आहे आणि पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जो संघर्ष आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। बॅरिकेड जे आहे ते तोडून आता हे कार्यकर्ते समोर जाण्याचा प्रयत्न करते आहे। पोलिसांनी या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली असल्याचं सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते आहे। एकंदर म्हणजे या ठिकाणची जर परिस्थिती बघितली तर पोलीस आणि कार्यकर्ते हे समोरासमोर आहे आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जाते आहे। पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग करून ठेवली आहे आणि आता त्याच माध्यमातून पोलीस जे आहे ते या कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना पाहायला मिळते आहे। हे या ठिकाणी एकंदर या ठिकाणची परिस्थिती जर बघितली तर मोठ्या प्रमाणात आक्रमक असे कार्यकर्ते झाल्याचं चित्र तर आपण पाहतोय। नागपूरमधली ही परिस्थिती आहे। नागपूरमध्ये युवा काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात गोंधळ या आंदोलनादरम्यान झालेला आहे। मोठ्या संख्येने आंदोलक या ठिकाणी कार्यकर्ते आणि पोलीस जे आहे ते यांच्यामध्ये समोरासमोर चकमक होताना दिसते आहे। पोलीस आता या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जात असल्याचं पाहायला मिळते आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराकडे जाण्याचा हा कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे, मात्र जो आहे तो या ठिकाणी पोलिसांनी हाणून पाडलेला आहे। या ठिकाणी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे आणि एकंदर जर बघितलं तर इथेनॉलच्या प्रश्नावरून जो मोठ्या प्रमाणामध्ये हा संघर्ष जो आहे तो होताना आपल्याला दिसून येत आहे। पोलिसांनी एवढी मोठी बॅरिकेडिंग केली की मीडियाचे कॅमेरेसुद्धा इकडून तिकडे पोहोचू शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती झालेली असल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते आहे। पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये जो आहे तो मोठा संघर्ष तर आपण पाहतोय थेट बॅरिकेडिंग वर चढण्याचा प्रयत्न या आंदोलकांकडून केला जातोय। प्रचंड आक्रमक हे सगळे तरुण झालेले आहेत आणि गडकरींच्या घरावर मोर्चा काढण्याचा हा त्यांचा प्रयत्न मध्येच पोलिसांनी अडवलेला आहे हा मोर्चा आणि या सगळ्या आंदोलकांना आता पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात आहे। मात्र आपण मागे हटणार नाही या भूमिकेवर हे सगळे आंदोलक ठाम आहेत। थेट बॅरिकेडिंगवर चढलेले हे तरुण आपल्याला दिसतात, हे आंदोलक दिसतात। जोरदार घोषणाबाजी इथे सुरू आहे। दरम्यान E20 इथेनॉल विरोधात एकीकडे तीव्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत असताना दुसरीकडे गडकरींच्या विरोधात नागपूरमध्ये युवा काँग्रेसनं हे आंदोलन